जय भी मंडळी, जय शिवराय. कशा सर्व मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज येणार आहेत माझे आई, दादा, वहिनी, शमिका, गट्टू, सगळी माहेरची माणसं येणार आहेत. तर त्यासाठी आम्ही खास बेत करतोय चिकन बिर्याणीचा. तर तुम्ही बघू शकता अद्वैतच्या पप्पांनी इथे चिकन आणलेलं आहे आणि आता ते वॉश करून देत आहेत. म्हणजे तेच बिर्याणी करणार आहेत, मी त्यांना हेल्प करणार आहे. तर बघा इथे मी कांदे कटिंग केलेले आहेत आणि आणणाऱ्या माझी शांत झोपलेले आहे. आणणाऱ्या माझी झोपलेली आहे. किचन वगैरे तसंच आहे. आता सर्व उचलते आणि तयारीला लागते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. खास निलेशनची आजी आजारी आहे, आईची आई, तिला बघण्यासाठी ते लोक येत आहेत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही जेवण बनवतोय काय आहे आज डेली, माझा ब्लॉग तुम्हाला समजेल. बघा इथे बिलस्ता बनवण्यासाठी कांदा फ्राय करतायत आणि चिकन सुद्धा मॅरिनेट करून झाले. दाखवा चिकन. हे बघा चिकन असं त्याला कोळशाचं आम्ही हे दिलेलं आहे स्मोक. आणि इथे मी सुक्का चिकनसाठी करते. अशा प्रकारे जोरदार तयारी चालू आहे. आणि बाहेर तुम्हाला दाखवते अनार्या काय करते. हे बघा अनार्या तिकडे खेळते. हॅलो बाबू. आणि आगे कार्टून बघतोय. अशी आमची तयारी चालू आहे. तर बघा आता शमिका वगैरे सगळे येत आहेत आणि आमची फायनली तयारी थोडीशी, म्हणजे बिर्याणी तर बाकी आहे अजून. तर ऑलमोस्ट 1/2% झालेली आहे. सर्व झालेलं इथं. आता तांदूळ वगैरे टाकतायत आजचे पप्पा. दाखवते मी तुम्हाला. बघा चिकनचं सारखं रेडी आहे. तर बघूया आपण आलेल्या आहेत. कोण आलेला आहे? अरे बापरे, आमची शमिका आलेली आहे. अरे अरे दरवाजा खुलत नाही. शमिका आणि गट्टूचं आगमन झालेलं आहे. बाकीचे कुठे आहेत? तर बघा शमिका हाय कर. हाय. कसा झाला प्रवास? गट्टू कसा झाला प्रवास? गट्टूची अजून एक्झाम संपलेली नाही. किती तारखेला संपणार आहे? उद्या संपणार आहे. आणि शमिकाची 8 तारखेलाच संपलेली आहे. तर आलेले आहेत. त्याला पाणी वगैरे देते. दादा वहिनी आता कोण कोण येते? आई पण येते. तर सगळेच आलेले आहेत ऑलमोस्ट. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आमची वहिनी आलेली आहे, माझी आई आलेली आहे. हळूहळू हळू. दादा कुठे आहे? अरे बंधुराज पण आलेले आहेत. काय रे तू काय एवढं बारीक झाला? स्पेशल ब्लॉग केलेला आहे मी. कसा झाला प्रवास दादा? बघ बारशानंतर आले डायरेक्ट मामा मामी. नाही झोपले. नशीब लवकर आला. तिची अजून आंघोळ बाकी आहे. जेवायला बसलेले आहे. बिर्याणी झालेली आहे आमची. बघा रेडी. आजच काय खाणार तू? बिर्याणी, रस्सा, चपाती. आणि गट्टूने आमच्या चिकनचा सार घेतलेला आहे. बघा नाही संपल्या. कोण आला आणणाऱ्या? आले ना. कोण आला आणणाऱ्या? मंडळी दादा वहिनी गेलेले आहेत घरी आणि शमिका राहिलेली आहे. आणि तर आता शमिकाला कॅपिटल मॉलमध्ये कधी गेलेली नाहीये आमच्या इथे. म्हणजे माझ्याकडे कधी राहिलेलीच नाही, त्याच्यामुळे तिला जायला मिळालेलं नाहीये. दाखवते. तर मग आता आम्ही चाललोय मॉलमध्ये शमिका. आणि बघा आणि आणणाऱ्या पण आहे. आई येत नाहीये. ओ किती खुश आहे बघा. तर आई येत नाहीये आणि आजच पण निघालाय. तर आता आम्ही जातो मॉलमध्ये. ब्लॉग कंटिन्यू करा. आवडलं दाखव. आवडलं घे. बघूया आम्ही आणणाऱ्यासाठी थोडंसं शॉपिंग करतोय. आता काय घ्यायचं? आलोय तर खरं मॉलमध्ये. हे काय आहे? रिपोर्ट आहे का? पॅन्ट किती क्यूट आहे बघा. पॅन्ट मस्त आहे. होईल का बायला? मॅक्स
मॅक्समध्ये आलो आहे. ओव्हरऑल मॅक्स असं आहे. बापू आणा ह्या तुला घ्यायच्या, तुला शॉपिंग करायची ही आमची जण कुठे गेलेत. DIY मध्ये आलो आम्ही. आणि शमिका कुठे, शमिका गट्टू इकडे पण नाही आहेत. निलेश. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी. जास्त काही फिरायला मिळालं नाही. ग्राउंड फ्लोअरलाच गेलो आणि सगळे शॉप बंद झाले कारण टाईम झालेला. आम्ही 9 वाजता घरातून निघालो. 10 वाजता मॉल बंद होतो. तरी पण त्यातूनच आम्ही खरेदी केलेली आहे छोटी मोठी. तर ही बघा अद्वैतला अशी गाडी घेतलेली आहे त्यांनी डायनोसॉरची. आणि दाखवते. जास्त फिरायला बघू आम्ही. उद्या गेलो तर पुन्हा जाणार आहोत कारण शमिकाने काहीच बघितलेलं नाही. मॉलचा म्हणजे पावीसचा पण नसेल बघितला. शमिकाने घेतलेली आहे डायरी. तिला मी टी-शर्ट वगैरे घेत होती तर ती काहीच घेऊन देत नव्हती. तेही तिला डायरी आवडलेली आहे. आणि अनारे आता उठलेले आहे. मगाशी तुम्ही बघितलं तशी झोपली होती छान. ही डायरी तिला आवडली ती घेतली. आणि दाखव टी-शर्ट कोण असं पकडून. थांब तू पाहायला पकड फारशी. हे असं टी-शर्ट घेतलेलं आहे. हे बघा असं टी-शर्ट घेतलेलं आहे आणण्यासाठी. आणि त्याचबरोबर ठेव खाली ठेव. आणि ही पॅन्ट दाखव. आणि छोटीशी पॅन्ट घेतलेली आहे. एकदम स्मूथ आणि हलका कपडा आहे तुम्ही बघू शकता. हां तर खूप म्हणजे आता गरमी आहे त्यामुळे पातळ असे कॉटनचे छान घेतलेले आहेत कपडे. तिला गावी आता जाणार आहोत त्यासाठी. आवडले शमिकाला म्हणून घेतले. असं स्पेसिफिक काय घ्यायचं नव्हतं है ना बाय. आवडले तुला बाबू. हां तर कसा वाटला आजचा ब्लॉग. तर मंडळी आज दुसरा दिवस आहे शमिका आलेला. तर आम्ही काल मॉलमध्ये उशीर झालेला. सर्व शॉप बंद झाले आणि काही घ्यायला मिळालं नाही. तर आता आम्ही जातो आहे DMartला. आणि अद्वैत आलेला नाही. अद्वैत घरीच थांबलेला आहे म्हणजे आम्हीच त्याला आणलं नाही. म्हटलं तू आई आहे एकटी तर आईसोबत थांब. तर आता आम्ही चाललो DMartला. घरचं थोडंसं सामान घ्यायचं आहे. आणि अनाऱ्या बघा कशी बघतीये बाबू. बघा असं हिला फिरायला पाहिजे है ना बाबू. बघते बघा कशी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही काय शॉपिंग करतोय थोडक्यातच तुम्हाला दाखवते. ब्लॉग कंटिन्यू करा. चालेल आम्ही हे फायनल करतोय बाबांसाठी व्हाईट शर्टवरती. चलो. आणि एक आम्ही बॅग घेतलेली दाखवते तुम्हाला. कुठे गेली बॅग ठेवली मी. लाडू बघा लाडू कोणता लाडू. हत्तीवरती आम्ही चाललोय गावी. तर फ्रेंड्स माझ्या छोट्या दिराचं लग्न जमलेलं आहे आणि आता गुड फ्रायडेला आहे त्याची नाव ठसणी. तर आम्ही इथे माझ्या सासऱ्यांना व्हाईट शर्ट आणि जीन्स वगैरे घेतलेलं आहे DMartमध्ये. आणि त्याचबरोबर हे 3ऱ्या दिवसाचं शूट आहे. आम्ही आलो होतो साड्यांच्या दुकानात कारण माझी आई आलेली आहे 2 वर्षांनी घरी. तर अद्वैतचे पप्पा बोलले की चल आपण आईला साडी घेऊया. माझी आई 10 वार कॉटनची साडी वेअर करते त्यामुळे आम्ही जवळजवळ 6 ते 7 दुकानांमध्ये गेलो पण कुठेही कॉटनची साडी मिळत नव्हती. आणि सगळे म्हणजे मिक्सच कपडे मिळत होते. त्याचबरोबर शमिका आली होती तर तिला कंटाळा आला होता म्हणून आम्ही थोडंसं फिरत होतो. आणि
थोडीफार शॉपिंग पण केली. तिला डीमार्टमध्ये टी शर्ट वगैरे घेतलेला आहे. तर आजचा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा घसा बसलेला आहे त्यामुळे व्हॉईस व्यवस्थित येत नसेल त्याबद्दल सॉरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.